सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीची अंडा करी बघणार आहोत। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी अंडी उकडून आणि साल काढून घेतलेले आहे। वाटण्यासाठी आपल्याला इथं 2 कांदे, 1 टोमॅटो, खोबरं घेतले, थोडस लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलंय। फोडणीसाठी जिरं, हा आमचा घरगुती काळा मसाला आहे, नाशिक स्पेशल काळा मसाला। तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि नाशिक स्पेशल लाल मसाला सुद्धा भेटतो आमच्याकडे, तर तोही तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। हळद, धना पावडर आणि मीठ। आता कांदा टोमॅटो थोडस खूप जास्त फाईन चॉप नाही करायचंय आपल्याला, जाडसरच कट केला तरी चालतो, कारण आपण एकदम इन्स्टंट अंड्याची करी करणार आहोत। तर बघूया मग। तर असं जाडच कांदा आणि टोमॅटो कट करायचा आहे, कारण आपण हा मिक्सर मधनं एकदम बारीक करून घेणार आहे। खूप जास्त परतत वगैरे बसायची म्हणजे आधी कट करायचा, परतायचा अशी काहीच गरज पडत नाही या करीला। एकदम पटकन होते, सोप्या पद्धतीत होते। खोबरं पण टाकून घ्यायचं यामध्ये, लसूण आणि आल्याचा तुकडा आणि आपण कोथिंबीरची देठ टाकणार आहे थोडीशी। तर एकदम आता फाईन पेस्ट तयार करायची आपल्याला या सर्व साहित्याची। तर एकदम असं बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे आणि पाणी अजिबात वापरलं नाहीये। हे वाटण वाटताना बघू शकता, एकदम असं बारीक तयार करून घ्यायचंय वाटण। कढई गरम करायला ठेवली आहे आणि तेलाच्या किटलीतले जे पळी असते ती मी 1.5 पळी इथं तेल टाकून घेतलंय। तुम्ही कमी अधिक करू शकता। तेल गरम झालं की पाव चमचा जिरं टाकायचं, गॅस कमी करायचा आणि आपण जे वाटण वाटून घेतलंय ते टाकून घ्यायचं इथं। छान मिक्स करायचंय आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण आता परतून घ्यायचंय छान। 7 ते 8 मिनिटं लागतात तेल सुटायला या वाटणाला। मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचंय। 7 ते 8 मिनिटं झाले, तर बघू शकता असं साइडने थोडं तेल सुटायला लागलं, याचा अर्थ आपली ग्रेव्ही परतत आली आहे। ग्रेव्ही परतत आली की आपण इथं हा आमचा घरगुती जो काळा मसाला आहे तो 2 चमचे टाकून घेणार आहे। इथं पाव चमचालाही कमी हळद टाकायची आहे, कारण मसाल्यामध्ये पण आपले हळद आहे। पाव चमचा धना पावडर आणि चवीपुरतं जे मीठ घेतलंय ते टाकून घेऊया इथं पूर्ण। मसाले छान परतून घ्यायचे आता ग्रेव्ही मध्ये। मसाले तुम्ही कमी अधिक करू शकता, तुम्हाला किती तिखट किती कमी तिखट हवं आहे त्यानुसार। आता मसाले पुन्हा आणखीन छान तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही मध्ये त्याचा अर्क उतरेपर्यंत मसाल्यांचा आपण परतून घेऊया आणि ग्रेव्ही परतते, मसाले परतते तोपर्यंत आपण इथं पाणी गरम करायला ठेवणार आहे। ग्रेव्ही परतते तोपर्यंत आपण अंड्याला कट देऊन घेऊया। असे 3 साइडने असे 3 कट द्यायचे, म्हणजे जेव्हा आपण अंडी ग्रेव्ही मध्ये सोडतो तेव्हा त्याच्या अंड्यांमध्ये पण मसाल्यांचा आणि ग्रेव्हीचा अरोमा किंवा ग्रेव्ही पण त्याच्यामध्ये जाते, त्यामुळे छान लागतात अंडी खायला। असं साइडनी तेल सुटायला लागलंय आता, मसाले आणि ग्रेव्ही छान परतली आपली, तोपर्यंत पाणी पण छान गरम झालंय। आता ग्रेव्ही मध्ये टाकून घेऊया थोडं करून, मिक्स करायचं छान। तुम्हाला किती घट्ट आणि किती रस्सा हवाय त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकून घ्या। मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे, गरम करून टाकणार आहे पण, कारण आधी पण आपण गरमच टाकलंय। पाणी गरमच टाकायचं म्हणजे छान तर्री येते। अजून थोडंसं पाणी गरम करायला ठेवणार आहे, तोपर्यंत आपण सर्व अंडी इथं सोडून घेऊया, नंतर पण टाकलं तरी चालतं पाणी। आत्ताच बघू शकता किती छान तर्री आली आहे। खूप जास्त तेल मसाले वापरला नाहीये मी, फक्त घरगुती एक काळा मसाला वापरून आपली इथं भाजी रेडी झाली आहे। मी अजून अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवते आणि टाकते त्यामध्ये। अर्धा ग्लास पाणी गरम करून टाकलंय। सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला। कमी गॅसवर आपल्याला ही 10 ते 12 मिनिटं छान उकळून घ्यायची आहे अंडा करी। 10 ते 15 मिनिटं झाले, तिथं बघू शकता किती छान अशी तर्री आली आहे आणि चवीलाही तेवढीच स्वादिष्ट आणि चविष्ट झालेली असणार आहे। तर बघू शकता किती छान झाली आहे, रंग वगैरे मस्त आलाय। तर फक्त एक मसाला वापरून आपण आणि कमी तेल
सगळं कमी याच्यामध्ये छान होते ही अंडा करी। तर तुम्ही रेसिपी करून बघा, एकदम साधी सोप्या पद्धतीची। तर आता सर्व करून घेऊया। झटपट होणारी आणि चमचमीत अशी अंडा करी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।